आज या ठिकाणी मी आलो असताना माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदार साहेबांनी एक महत्वाची अपेक्षा ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। कारण मागच्या वेळेस मी आलो त्यावेळेस यांनी मला इथल्या पाणी पुरवठा योजनेची घोषणा करायला लावली। घोषणा तर मी करून टाकली। मी आणि शिंदे साहेब चिंता करत नाही, आम्ही पैशाची चिंता करत नाही, कशाचीच नाही, घोषणा करतो। पण प्रश्न आला पाणी द्यायचं कुठनं। यांना म्हटलं तुम्हीच सांगा बाबा द्यायचं कुठनं। पण मला अतिशय आनंद आहे, रविवारी आमदार साहेब आणि खासदार साहेब हे माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्या समोर एक प्रेझेंटेशन केलं। कोणाचाही वाद होणार नाही, कोणाचंही पाणी पळवणार नाही, कोणीही मध्ये येणार नाही, अशी एक नवीन योजना त्यांनी शोधून काढली। शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड या ठिकाणी ही योजना आता आपण तयार करणार आहोत। आणि म्हणून आजच शिंदे साहेब आणि मी या ठिकाणी आम्ही घोषणा करतो की आपल्या इचलकरंजी शहराकरता पिण्याच्या पाण्याकरता 2051 सालापर्यंत इचलकरंजीला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड इथल्या योजनेतनं देण्यात येईल। आणि त्याकरता जेवढा निधी लागेल तो सगळा निधी राज्याचं सरकार या ठिकाणी देईल, हा विश्वास देखील मी आपल्याला देतो। दुसरा विषय जो आपण मागच्या काळात ठरवला होता तो म्हणजे आमच्या इचलकरंजीच्या पॉवरलूमला जर आपल्याला स्वस्त वीज द्यायची असेल तर या ठिकाणी सोलरच्या माध्यमातून आपल्याला ही वीज देता येईल। माननीय मोदीजींनी सोलरच्या संदर्भात खूप मोठं काम केलं आहे। जवळपास 350 मेगावॅट वीज ही आपल्याकडे या ठिकाणी लागते आणि म्हणून याही संदर्भात आम्ही हा निर्णय केला आहे की वेगवेगळे सोलर पार्क्स तयार करून आपल्या इचलकरंजीच्या पॉवरलूम करता या ठिकाणी आम्ही ही वीज देणार आहोत। जेणेकरून एकदा जर ही वीज आली तर पुढचे 25-30 वर्ष स्वच्छ वीज देखील मिळेल आणि विजेचे भाव कधीच वाढणार नाहीत। त्यामुळे आमच्या पॉवरलूम समोर जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो प्रश्न देखील आपल्याला सोडवता येईल।